हे प्रकरण फक्त एका बलात्काराचं नाहीये, हे प्रकरण आहे एका मोठ्या सेक्स रॅकेटचं. कॅप्टनचा क्रूर चेहरा, 58 व्हिडिओ आणि वासनेचा दरबार. नाशिक, सिन्नर आणि एक नाव, कॅप्टन अशोक खरात, ज्याच्या एका शब्दावर बडे बडे नेते नतमस्तक व्हायचे, ज्याच्या दरबारात बॉलिवूडचे सेलिब्रिटी रांगा लावायचे, ज्याला लोक भविष्याचा तारणहार म्हणायचे, तोच आज कोठडीच्या अंधारात आहे. पण का? कारण हा कॅप्टन देवाचा माणूस नव्हता, तर तो होता वासनेचा शिकारी. हे प्रकरण फक्त एका बलात्काराचं नाहीये, हे प्रकरण आहे एका मोठ्या सेक्स रॅकेटचं किंवा ब्लॅकमेलिंगच्या जाळ्याचं. पोलिसांनी जेव्हा खराच्या साम्राज्यावर धाड टाकली, तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. मित्रांनो, पोलिसांच्या हाती लागले आहेत तब्बल 58 व्हिडिओ. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 58. या व्हिडिओमध्ये फक्त सामान्य महिलाच नाहीत, तर नामी सेलिब्रिटी आणि हाय प्रोफाईल महिलांचाही समावेश असल्याचा संशय आहे. या व्हिडिओच्या जोरावर हा कॅप्टन महिलांना ब्लॅकमेल करत होता का? कसा चालायचा हा सगळा धंदा? ऐका. विधीचा बहाणा, डोक्यावर तांब्या, मंत्रांचा जप आणि मग गुंगीचं औषध. एका 35 वर्षीय महिलेने धाडस केलं आणि या राक्षसाचा बुरका फाडला. गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आणि हे सगळं कुठे घडायचं? तर ईशान्येश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या त्या आलिशान फार्म हाऊसवर. तिथे शनिवारी रविवारी नेत्यांच्या गाड्यांचा ताफा असायचा, पण आतमध्ये काय चालायचं हे फक्त त्या भिंतींनाच ठाऊक होतं. विषय इथेच संपत नाही. या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कारण ज्या मंदिर ट्रस्टचा खरात अध्यक्ष होता, त्याच ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचंही नाव समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या मंदिराला भेट दिली होती. आता प्रश्न हा उरतो की या शक्तिशाली माणसांच्या सावलीत खरातने आपलं हे बाप साम्राज्य उभं केलं होतं का? 24 मार्च पर्यंत हा नराधम पोलीस कोठडीत आहे, पण अजून किती महिलांचे व्हिडिओ याच्याकडे आहेत? किती घरांचे संसार याने उद्ध्वस्त केलेत? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे 58 व्हिडिओ आता बाहेर येणार का? की सत्तेच्या जोरावर हे प्रकरण दाबले जाणार? सावध रहा. श्रद्धेच्या नावाखाली जेव्हा कोणी तुम्हाला अंधारात नेतो, तेव्हा तिथे प्रकाश नसतो, फक्त वासना असते. तुम्हाला काय वाटतं, या कॅप्टनला कोणती शिक्षा व्हायला हवी? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा.